नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या हेल्थ टिप्स चॅनलवर। आजचा आपला विषय आहे तोंडाची दुर्गंधी येणे। अनेकदा आपण ब्रश केल्यावरही आपल्या तोंडातून दुर्गंधी येत असते। अशा वेळेस आपल्याला आपले मित्र, नातेवाईक, कुटुंबासमोर अस्वस्थ वाटू लागते। अनेक लोक अनेकदा ही समस्या किरकोळ म्हणून दुर्लक्ष करतात, मात्र ती एखाद्या अंतर्निहित आजाराचे लक्षण देखील असू शकते। तर आज आपण तोंडाच्या दुर्गंधीची कारणे आणि त्यावर आपण कोणते उपाय केले पाहिजे याविषयी माहिती घेणार आहे, ज्यामुळे आपली तोंडाची दुर्गंधी दूर होईल। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता बघूया तोंडाच्या दुर्गंधीची कारणे। तोंडाची अस्वस्थता, दुसरा आहे जिभेवरचा बॅक्टेरियाचा जाड थर, तिसरं आहे वारंवार कोरडे तोंड, चौथं आहे गॅस किंवा अपचन यासारख्या पोटाच्या समस्या, हिरड्यांचे आजार, असे अनेक कारणे आहेत। आयुर्वेदात तोंडाची दुर्गंधी ही केवळ एक समस्या नाही, तर शरीरातील अंतर्गत असंतुलनाचे लक्षण मानले जाते। तेव्हा तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले तर आपल्या तोंडाची दुर्गंधी दूर होईल। तर तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी रोज भाजलेला लवंग चावा। लवंगमध्ये युजेनॉल कंपाऊंड असते। तोंडाच्या दुर्गंधीचे मुख्य कारण असलेल्या बॅक्टेरियांना मारण्यास मदत करते। दररोज 1-2 हलक्या भाजलेल्या लवंग चावल्याने तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते आणि श्वास ताजेतवाने होण्यास मदत होते। ज्येष्ठमध किंवा सुकलेले धने चघळणे, ज्येष्ठमध आणि सुकलेले धने दोन्ही तोंडाला नैसर्गिकरित्या ताजेतवाने ठेवतात। ज्येष्ठमधात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ते तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया कमी करतात। सुकवलेले धने चघळल्याने तोंडात लाळ तयार होऊन तोंड कोरडे पडत नाही व तोंडाची दुर्गंधी हळूहळू कमी होते। कोथिंबीरची पाने चावा, कोथिंबीरच्या पानावरील क्लोरोफिल तोंडाची दुर्गंधी दूर करतो। जेवणानंतर दररोज काही ताजी कोथिंबीरची पाने चावल्याने तोंड स्वच्छ होऊन ताजा श्वास येतो। बडीशोपचे नियमित सेवन, आयुर्वेदात तोंडाच्या दुर्गंधीवर बडीशोप खूपच फायदेशीर उपाय आहे। सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर अर्धा चमचा बडीशोप चावल्याने पचन सुधारते आणि तोंडाची दुर्गंधी कमी होते। पुदिन्याची पाने, दिवसातून 2दा पुदिन्याची पाने बारीक कुस्करून पिल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते। पुदिना हा तोंडाला गारवा देतो आणि बॅक्टेरियांना नष्ट करतो। आल्याचा रस, रोज 1 ग्लास पाण्यात 1 चमचा आल्याचा रस मिसळून गुळण्या केल्याने तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात, तसेच हिरड्या निरोगी राहून तोंडाची दुर्गंधी कमी होते। लिंबू पाणी, अर्धा लिंबू 1 ग्लास पाण्यात पिळून दिवसातून 2दा तोंड स्वच्छ केल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते। मोहरीचे तेल आणि मिठाने हिरड्यांची मालिश, मोहरीच्या तेलात चिमूटभर मीठ मिसळून हिरड्याची मालिश केल्याने हिरड्या मजबूत होऊन तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात। दररोज असे केल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होऊन हिरड्यांची समस्या देखील दूर होते। व्हिटॅमिन सी फळे, लिंबू, संत्री आणि द्राक्ष या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते। या फळांचे नियमित सेवन केल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते।